गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने कोकणवासीय मुंबईतून आपल्या गावी निघालेत। काहींना रेल्वेचं तिकीट मिळालंय तर काहींची सोय एसटीने केली आहे। पण कोकणवासियांचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही। बाप्पाकडे जाणारा मार्ग अनेकांसाठी राजकारणाचाही मार्ग असतो आणि त्यामुळेही बरीच खटपट सुरू असते। बघूयात नेमकं काय होतं या गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांचं। मंडळी, सालाबादप्रमाणे यंदाही कोकणी माणूस मिळेल त्या गाडीने आपल्या गावाकडे निघालाय। कोकणात गणपतीला जाण्याची क्रेज इतकी आहे की आता यावर गाणीही तयार आहेत। चाकरमानी आणि त्यांचं कोकण प्रेम, विशेषतः गणपतीत या प्रेमाला येणारी बहार याची गंमतच न्यारी आहे। आता ही गर्दी बघा आणि गर्दीत चमकणारे हे राजकारणातले दर्दी बघा। मी सध्या परळ एसटी डेपोच्या बाहेरच्या चौकात आहे आणि ह्या ठिकाणी कोकणातील चाकरमान्यांना गावी येण्यासाठीच्या मोफत बस सेवेचे बॅनर जे आहेत ते भाजपाकडून लावण्यात आलेले आहेत। भाजपच्या अध्यक्षा, भाजप माहिम विधानसभेच्या अक्षता तेंडुलकर यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यात आशिष शेलार म्हणजे जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांचा फोटो सुद्धा पाहायला मिळतो। खरं तर महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळे नियोजन आणि बॅनरबाजी होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यातला हा पहिला टप्पा, कारण की महाराष्ट्रात आणि देशभरात सणांचं वावटळ जे ते सुरू झालेलं आहे। चाकरमान्यांना आणि कोकणवासियांना कोकणात नेण्यासाठी मोफत बस प्रवास जो आहे तो करण्याची बॅनरबाजी आता दादर, परळ, लालबाग परिसरात आपल्याला पाहायला मिळते। सध्या हा जो बॅनर आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडून लावलेला आहे। येथील स्थानिक आमदार सदा सरवणकर यांचा फोटो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। माजी खासदार राहुल शेवाळे यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळत आहे। कोकणात गणपतीला जायचं म्हणजे चाकरमान्यांची वेगळीच कसरत असते। आधी सुट्टीसाठी बॉसला पटवा, मग तिकिटासाठी रेल्वे आणि एसटी कडे आशेने डोळे लावून बसा। त्यातून मार्ग काढणारे हे काही भाग्यवानच। आम्ही 2 वाजता येऊन इथं बसलेलो आहे, तर 2 वाजल्यापासून एसटी आली नाही, आता 4:30 झालेले आहेत। मला वाटतं एसटीचा टाइम काहीतरी 3 ते 3:30चा टायमिंग आहे। एकतर आम्हाला टाइम पण सांगत नाहीत, कधी जायचंय कधी नाही। विचारलं तर बोलतात संध्याकाळपर्यंत बस येईल, आता किती वाजेपर्यंत येईल ते पण माहिती नाही। आणि रिझर्वेशन तिकीट आहे, आम्हाला आधीच तरी सांगायचं ना की बस बंद होणार आहे किंवा काय, तर आधीच आम्ही आलोच नसतो इथे। सांगितलं आम्हाला 5 पर्यंत वाट पहा संप असल्यामुळे, आता वाट पहा प्रतीक्षा हीच करतो, दुसरं काही नाही। आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं पण अजून काय होतच नाहीये। ते बोलतात वाट बघा, नीट काय माहिती पण देत नाहीयेत की येणार नाही येणार। मंडळीत, गणपतीमध्ये दरवर्षी न चुकता कोकणात आपल्या गावी जायला मिळणं, घरच्या गणपतीत पाहुण्या रावण्यांची उठबस करायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट असते। जशी ही सेवा सर्वसामान्य कोकणवासियांना हवीहवीशी वाटते, तशीच या काळात कोकणवासियांची सेवा राजकारणी मंडळींनाही हवीहवीशी वाटते। आता कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहून तुमच्या लक्षात येईल की राजकारणी मंडळींसाठी चाकरमान्यांची कोकणवारी का महत्वाची आहे। यंदा मुंबई आणि आसपासच्या भागातून जवळपास 8 लाख प्रवासी कोकणवारी करणारे आहेत। कोणत्या मार्गाने किती प्रवासी कोकणात जाणार? मुंबईतून 4,953 एसटी बसेसचं बुकिंग झालंय। यापैकी 4,200 बसेस ग्रुप बुकिंग झाल्या। आतापर्यंत 2,30,000 प्रवाशांची नोंद झाली आहे। जवळपास 6 लाख चाकरमानी रेल्वेने प्रवास करतील। 342 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार आहेत। मुंबई चिपी विमानाचं तिकीट 2,000 रुपये आहे, मात्र गणेशोत्सव काळात विमान तिकिटाचा भाव 16,000 रुपयांच्या घरात पोहोचलाय। मुंबईत राजे महाराजे मंडळांमध्ये विराजमान होतात, त्यांच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांची झुंबड उडते खरी, पण या दिवसात मुंबईचा आत्मा असलेला कोकणी माणूस मात्र त्याच्या गावी रमलेला असतो। सुट्टी आणि तिकीट मिळालं तर तनाने आणि मनाने, आणि सुट्टी किंवा तिकीट मिळायचं राहिलं तर नुसताच मनाने तो गावी रमतो। मातीची ओढ त्याला गावाकडे ओढून नेत असते, तर त्यांच्या मतांची ओढ काहींना त्यांच्या सेवेत ओढत असते। बाप्पा दरवर्षी दोघांनाही सारखाच कृपा आशीर्वाद देतो, कारण मनातून हेतू कोणताही असो, सेवा बाप्पाचीच घडत असते। गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।